दिल्लीच्या जंतर मंतरवर आज देशभरातील युवकाचा आवाज घुमला. मराठी तरुण आणि कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि युवक आंदोलनासाठी एकत्र आले. आंदोलनाचा मुख्य मुद्दा होता परीक्षा व्यवस्थापनातील कथित अनियमितता, पेपरफुटी प्रकरणे आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीविरोधातील रोष. जंतर मंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. अनेक युवकांनी शिक्षण व्यवस्था आणि रोजगाराच्या संधीबाबत नाराजी व्यक्त केली. अभिजित दिपके यांनी आंदोलन शांततापूर्ण ठेवण्याचे आवाहन केले होते. सोशल मीडियातून सुरू झालेली ही चळवळ आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याने देशाच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात तिची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आंदोलनस्थळी काही प्रमाणात गोंधळ आणि विस्कळीतपणा दिसून आला असला तरी उपस्थित युवकांमध्ये सरकारविरोधातील नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे की शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नावर ठोस कारवाई होईपर्यंत आणि जबाबदारी निश्चित होईपर्यंत त्यांचा संघर्ष सुरू राहणार आहे.